संघाचा सरसंघचालक हा हिंदू असेल, मग तो एससी किंवा एसटीचा पण असू शकेल. सरसंघचालक हा क्षत्रिय वैश्य नव्हे तर हिंदू म्हणून निवडला जाईल. मोहन भागवत यांचं भाष्य. संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, निवृत्तीनंतरही कार्य सुरूच राहणार. मोहन भागवत यांच्याकडून स्पष्ट. मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानची हजेरी. तर गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का? राऊतांचा संघाला सवाल. एखाद्या व्यक्तीचा धर्म, भाषा, खाण्याच्या सवयी वेगळ्या असू शकतात, मात्र आपण समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एकत्र आहोत. सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदू मुस्लिम ऐक्यावर भाष्य. संघात यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे का? मोहन भागवतांनी स्पष्ट करावं, राऊतांचं आव्हान. तर हिंदू मुस्लिम द्वेषाच्या प्रचारात संघही सहभागी, राऊतांची टीका. पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी उद्धव ठाकरेंसमोर आव्हान. संख्याबळाच्या कमतरतेमुळे मवियाची कोंडी. उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं अशी आम्हा सर्वांची इच्छा. महाविकास आघाडीला एकमेकांना मदत करावी लागेल, राऊतांची प्रतिक्रिया. जिल्हा परिषदेच्या मतदानानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मानले मतदारांचे आभार. अजितदादांचं कार्य आणि विचार अधिक सक्षमपणे पुढे जात आहेत. सुनेत्रा पवारांकडून पोस्ट शेअर. मंगळवारपासून 12वी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात. परीक्षेसाठी कडक नियम. केंद्राभोवती 500 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकानं बंद ठेवा, राज्य मंडळाचे निर्देश. भारत फ्रान्सकडून आणखी 114 राफेल लढाऊ विमानांची खरेदी करणार. राफेलसह नौदलाच्या शस्त्रांचीही खरेदी करण्याची तयारी. अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठी मोठी तरतूद.